सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। 2 मार्च रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या एप्सिन फाईल संदर्भात एक महामोर्चाचं निषेधाचं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात करत लवकरच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2 फायली आम्ही एप्सिन फाईल संदर्भात एप्रिल महिन्यापर्यंत बाहेर काढू असा इशारा दिला होता। तत्पूर्वी त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या प्रकारची मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली होती। पण या मोर्चानंतर भाजपचे दलाल व RSS भाजपचा पाळीपुत्र असणारा खासदार अमर साबळे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती अगदी खालच्या स्तरावर टीका केली आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे फक्त आमचे श्रद्धास्थान नसून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातं आहेत। हा कदाचित त्याला विसर पडला असेल। मालकाला ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी पुत्रा तत्पर राहतो। त्याच पद्धतीनं अमर साबळेनं तत्परतेनं भाजपच्या विरोधात ज्यावेळी बाळासाहेब बोलले त्याला उत्तर देण्याचं काम केलं आहे। तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या अमर साबळेचा जाहीर निषेध केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन चालूच आहे। पण जेव्हा कोणी या अमर साबळेच्या तोंडाला काळप असेल त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कमिटीच्या वतीने 1 लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर करतोय। तर ही जर घटना झाली नाही तर जर कधी कोल्हापूरमध्ये अमर साबळे येईल त्यावेळी चुकून जरी आला तर आमच्या इथं कोल्हापुरी पायथन तयारच आहे। याची देखील नोंद अमर साबळेने घ्यावे। या पद्धतीनं आजचं हे आंदोलन आम्ही करत आहोत।